सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अवघ्या 14 वर्ष वयाच्या एका मुलाने बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। या मुलाचे वडील सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माढा तालुक्यातील मौजे अढेगाव इथे 27 जानेवारी दुपारी 12:30 वाजता ही घटना घडली। श्रीधर गणेश नष्टे असे आत्महत्या केलेल्या 14 वर्षीय मुलाचे नाव आहे। या मुलाचे वडील गणेश नष्टे सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत। बंदुकीचे लायसन्स जम्मू काश्मीरचे आहे। वडिलांची घरातील बंदूक घेऊन घरातील खुर्चीवर बसून श्रीधरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली। याबाबत अधिक माहिती अशी की श्रीधर हा सराटी तालुका इंदापूर येथील जिजामाता स्कूलमध्ये शिक्षण घेत होता। घटनेच्या दिवशी तो आजारी असल्याने शाळेत गेला नाही, त्यामुळे तो घरीच होता। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास त्याने घरात वरच्या मजल्यावर जाऊन रिव्हॉल्वर घेतली। त्यानंतर खुर्चीवर बसून गोळी झाडून घेत आत्महत्या केली। गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील आई, आजोबा आणि इतर धावत आले असता तो रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला। या घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। घराचा पंचनामा केला असता कुठेही सुसाईड नोट आढळून आली नाही। अवघ्या 14 वर्षाच्या श्रीधरने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही। टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास स्वाती सुरवसे या करत आहेत।